तिळाची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पांढरे तीळ, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, पाऊण कप गूळ, 1 चमचा साजूक तूप, पाणी, वेलची पूड, पिस्त्याचे काप. तीळ भाजून घेत त्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि त्याची भरड करायची. आता यात गूळ घालून हे मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता साजूक तुपात हे मिश्रण थोडंसं पाणी घालून परतायचं. वर भाजलेले तीळ घालायचे. आता यावर वेलची पूड, जायफळ घालून सगळे जिन्नस एकत्र एकजीव करून याच्या अशा पद्धतीने आवडीप्रमाणे सुकामेवा घालून वड्या तयार करायच्या. झाल्या आपल्या तिळाच्या वड्या तयार. सगळ्यात आधी अर्थातच तिळगुळ वडी आहे, तर 1 कप मी इथे घेतलेले आहे पांढरे तीळ. आता हे पांढरे तीळ अर्थात छानसे खमंग खरपूस भाजून घेऊयात. तीळ इथे छानपैकी खमंग असे भाजून घेतलेले आहेत. आता गॅस करते बंद आणि यातलेत ना अगदी चमचाभर तीळ काढून घेते मी गार्निशला दाखवण्यासाठी. त्यामध्ये अर्धा कप मी घालते भाजलेला शेंगदाण्याचा कूट. कूट घालणं ऑप्शनल आहे. आता हे जे भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याचा कूट आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण कूट किंवा पूड करून घ्यायची नाही, हलकंसं फक्त 3-4 वेळा मी पल्स करणार आहे. आणि आता यामध्ये घालायचं आहे गूळ. तर जी वाटी घेतली त्या वाटीच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त गूळ घ्यायचं, म्हणजे पाऊण कप. इथे मी 3/4 कप 3/4 कप म्हणजे पाऊण कप गूळ घेतलेला आहे. तुम्हाला अगदी गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवा, पण हे अगदी प्रमाणबद्ध गोड होते. आता हे एकत्र छान ब्लेंड करूयात. आता इथे तव्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप ठेवलेलं आहे. आता यामध्ये हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं हे मिश्रण घालून घ्यायचं. आता यामध्ये अगदी अर्धा चमचा पाणी घालते, जेणेकरून गुळाला थोडंसं मॉइश्चर मिळेल आणि तो वितळायला सुरुवात होईल. आणि हे आता 2 ते 3 मिनिटं फक्त एकजीव होईपर्यंत परतून घेऊयात. छान आहे ना, वडीला एकसंधपणा आलेला आहे आणि छान चिकटपणा दिसतोय. खूप ओव्हरकुक करायची गरज नाही आहे. या स्टेजला गॅस करायचा बंद. आता हे जे थोडेसे आपण भाजलेले तीळ बाजूला ठेवले होते हे तीळ घालूयात. थोडेसे आणखी ठेवणार आहे वर गार्निश करण्यासाठी. यामुळे काय होतं ना, वडीचे आपण जेव्हा काप करतो ना तेव्हा त्यामध्ये असे हे अख्खे पांढरे तीळ बघायला छान मजा येते आणि खाताना पण आहे ना ते तीळ असे खुसखुशीत लागतात दाताखाली. आता गॅस बंदच केलेला आहे. यामध्ये घालायची वेलची पूड, आवडीप्रमाणे थोडंसं जायफळ घातलं, अगदी चिमूटभर नगभर तरी चालेल. आता हे करूयात एकजीव. आता हे सगळं मिश्रण आहे ना एका डिशमध्ये एका ट्रेमध्ये तुम्ही हे ट्रान्सफर करू शकता. खाली बेसला मी थोडंसं साजूक तूप लावलं आहे, जेणेकरून ही वडी थापताना ती छान अशी पसरली जाईल आणि चिकटणार नाही. आता मला पर्सनली तिळाची वडी जाडजूड आवडते. तुम्हाला हवं तर आणखी थोडीशी पातळ करून घेतली काहीच हरकत नाही. पिस्त्याचे काप दिसायला सुंदर दिसतं म्हणून घालते. गरम गरम असतानाच वडी याची पाडून घ्यायची. थंड व्हायची वाट बघायची गरज नाही आहे. आता इथून पुढे गडबड करायची नाही. आता वडी छान 1 तासभर तरी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची. आता आपण हे ना वडी काढून घेऊयाची. एकूण एक वडी छान अशी निघतीये आणि मस्त खुसखुशीत बनते.